महाराज आले वाटतं लेकराला सोडतो महाराज आले. लय भारी खाऊ. अहो 4 माणसं आहेत ना, नका खाऊ जरा नंतर का नंतर ठेवा तिकडे कॉपऱ्याला ठेवा. ये बड़ी अच्छी बात कही आप. यार इकडे व्हिडिओ काढत काढत घंटा गाडी दिसली भाऊ इथं, म्हणजे कचऱ्याची गाडी बर का. आता तिकडे ते महाराज वगैरे आमची रेडी झालेली, आम्हाला निघायची आता थोड्याच वेळामध्ये. आता आपण आपल्या संस्थानावर आपल्या महाराजांपाशी आलेलो इथं. हे आपले बाबा इथं. काय लाईव्ह चालू आहे काय? नाही, कॅमेरामध्ये शूटिंग सुरू आहे. मग त्याच्यात काय बोलणं ऐकू येईल काय? हा मग. आणि आम्ही ज्यांना भेटायला आलतो का तिथे इथलं मंदिर आहे बरं का ह्या देवीचं. या देवीचं नाव आहे दुर्गा शक्ती गड. आता देवीचं दर्शन तर घेतलेलं आहे बरं का आपण. आता इथं लय मट्टा फिरलो त्या गडावर. तुम्हाला या गडावरचं बरंच ठिकाण दाखवतो, एकदम भारी आहे. ते तुम्हाला पडलेलं दिसत असेल, पण हे एवढं जुनं महादेवाचं मंदिर आहे आणि ह्याचा जीर्णोद्धार करायचा आहे खूप मोठं. जे भगवान गडावर ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरासाठी दगड आलेत का, तसल्या दगडाचं हे मंदिर बनवायचं एकदम मोठं. इतकं जुनं मंदिर आहे ना. आता बघा हे किती खोल गेलेलं आहे, ऑटोमॅटिक जसं लय जुनं मंदिर आहे. दगड कटिंगचं हे बघा इकडे काम आहे हे सुरू. हे बघू शकता इकडे एकदम असं डोंगरावर आहे बरं का. त्याच्यामुळे खालचा नजारा तर इतका भारी दिसतंय ना पब्लिक, एकदम खतरनाक वाटायला हे. आणि सगळं काम इथं व्हायला सुरू आहे बरं का या मंदिराचं एकदम मस्त पैकी. आता आम्ही महाराजाला भेटलो, दर्शन वगैरे घेतलंय. आता त्यांच्या घरी जायचंय आम्हाला. आणि घरी कमून जायचंय, असं काहीतरी त्यांना बनवलंय वाटतं. ते म्हणतात काहीतरी बनवलंय, चला घरी. मग आता घरी जाऊ आपण त्यांच्या. हे तुम्हाला दिसतंय ना, हे गडाचे जे पहिले म्हणत होते ना त्यांचं हे इथं समाधी आहे, तेच बनवायला सुरू आहे एकदम मस्त पैकी. आणि त्याचंच इथं हे बांधकाम वगैरे सुरू आहे. आणि इकडं महादेवाचं मंदिर बनवायचंय. आणि इकडं आपलं हे देवीचं मंदिर आहे दुर्गा शक्ती गड. एकदम पावन देवस्थान आहे बरं का. मला इथं आलं का इतकं भारी वाटतं. नंबर 1 वातावरण आहे इकडे बघू शकता. आणि तिकडे ते आपले महाराजांचे म्हणजे रूम वगैरे तिकडे राहता येत. आणि हे संस्थान आहे सगळं एकदम मस्त पैकी. यार इकडे व्हिडिओ काढत काढत घंटा गाडी दिसली भाऊ इथं, म्हणजे कचऱ्याची गाडी बरं का. आता तिकडे ते महाराज वगैरे आमची रेडी झालेली, आम्हाला निघायचे आता थोड्याच वेळामध्ये. कसं उगा आवाज गेल्याला चांगला नाही वाटत मला. यार आमच्या संस्थानाची इथं गाय होत्या, कुठे गेल्या काय माहिती. सगळ्याच एकच दिसायली इथं, गायब झाल्या काय. चराय गेल्या का. कशी येते बघा. कायला मारणार ना समजी, नाही तर व्हायचा कुटाना. ही मारणारी गाय म्हणूनच इथं बांधली असणार आहे भाऊ. नग नादी लागायचं. नसल्याला एखादं शिंग बसलं तर व्हायचं अवघड कुटाना. आता आम्ही निघालेलो आहे तर आता पहिल्यांदा जायचंय आपल्याला महाराजांच्या घरी, आणि तिथनं जायचंय पुन्हा तिकडं. आता सगळे निघालेलो आहे तर चला. तसं मी गाडीतच बसणार होतं बरं का पुढच्या, पण हे आमचे गीते बाबा ह्यांना जर तिथून पुढे मला नाही नेलं तर सारा घोटाळा होईल. त्याच्यामुळे मी या गाडीत बसलेलो आहे बरं का. नाही तर सगळं व्हायचं घोटाळा. इकडं बघा तुम्ही खालून बस चाललेली. कुठे गेली बस. गेली बस बी. काय शिजवले. तुरीच्या शेंगा काहीतरी असं शिजवलंय. बघूच जाऊन चला, लय मजा येणार आहे. अशीच थोडीफार मजा आम्ही करत राहत असतो बरं का. पब्लिक आपले ब्लॉग आवडत असेल तर ते सबस्क्राईबचं बटन असतं ते दाबा ना, म्हणजे कसं तुम्हाला एनी टाइम आपले ब्लॉग मिळत राहतात. आता या आमच्या समोर एकदम खतरनाक परिस्थिती उद्भवलेली आहे. या परिस्थितीतून बेहतर ये है कि गाड़ी स्लो चलाए, वरना आपके कपड़े भीग सकते हैं और ख़राब हो सकते हैं, गंदे हो सकते हैं, और महाराज के घर हमारे ऐसा जाना बहुत ही गलत लगेगा. ने कठिन समस्या पार कर ली है और इसके बाद हम पहुंचने वाले थोड़ी ही देर में अपने महाराज के घर पर. महाराजांच्या घरी आलेलो आहे आपण. इथं म्हैस खाते मका, आणि आजी तिकडे एकट्याच येतात. हा हे आमचे गीते बाबा. आपल्या लय भारी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या गीते बाबांचं नक्कीच ऐका बरं का. आजी एकट्याच आहे. तुरीच्या शेंगा शिजवल्यात वाटतं आजीनं. आता शिक टाकल्यात का. शिजून द्या, काय अडचण नाही. आजींना आता शिक तुरीच्या शेंगा शिजायला टाकलेल्या येतात. जास्त व्हायलंय. आल्या आल्या. ओय छोटं लेकरू कोणाचं आहे. छोटं लेकरू शेराचं. छोटे हस हस हस. अयो माझा हात येणं ढकलेला राहू. हे हसत नाही तरी मी बळच हसवायलो याला. अयो 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 अयो. बारकी लेकराचे भाव देण्यात आपल्याला राव.
अय पब्लिक, आपल्याला आता काहीतरी वेगळं दिसलेलं आहे. इकडं दिसलेलं हे पेरूचं झाड, याला पेरू येत वाटतं, मस्त दिसायलेत. हा खाली बघा राव, सगळे पेरू पिकून पडले. इथं मला एक भेटणार राव, पण पेरू काढाव कसा काय? खराब आहेत का? अहो कच्चा खायचा, मग कच्चा बाहेर लागतोय हाय का नाही पब्लिक? कच्चा पेरू बाहेर लागत असतो. असा खायचा. मी वळले बघून खातोय आळ्या येतात, काय नसते होत. मला इथे एक मस्त पेरू दिसलेला आहे बघा पब्लिक, एकदम महरलेला पेरू सापडलेला आहे. चवीला पण गोड आहे. तिथं बघू शकता, इथं किती मका आली राव. असल्या मक्यामध्ये एखादं डुकरं गिकरं राहते. वाघ बिबट्या आलाय ना इकडं, तिकडं बिबट्या आलेला आहे. कसं आहे, असल्या परिस्थितीत पटकन तिकडे गेलेलं बरं आहे. नसलेलं मी एकोलता एक आहे भाऊ, आपलं जातो पटकन आजीपाशी, मस्त तुरीच्या शेंग खातो. जायचंय आम्हाला पटकन. काय पाहिजे तुला? जाम खायचं चावा येतो का? कसं बघतो व्हिडिओ मध्ये बघ. हा बघ बघ. ओय ओय ओय, कोणी चालला? अय भरवीला हात. बरं झालं ह्यानंच हात भरला, दुसऱ्या गोष्टींनी. थांब तुझ्या शर्टला पुसतो. सर सायकल सर सर चल इकडे खतरनाक आहे हो. अवधूत अवधूत इकडं 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 बाय उभा ना. अरे बा पब्लिक उभा राहते, एवढंच आहे. मार झाले वाटतं लेकराला, सोडतो मार झाले. लय भारी खाऊ. अहो 4 माणसं आहेत ना, नका का तर नंतर का नंतर ठेवा तिकडे कॉपऱ्याला ठेवा तिकडे. तर पब्लिक ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असेच ब्लॉग जर बघायचे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता पार्ट 3 मध्ये आपण अजून काही इंटरेस्टिंग आणणार आहे बरं का. आणि अजून युट्यूबवर असे दररोज व्हिडिओ पडत राहणार आहेत, त्याच्यामुळे युट्यूबला जास्तीत जास्त सपोर्ट करा.